षटकांचे सामने. भरत पहिला चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका भरतच्या विरोधामध्ये आलाय. शुभमच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्येने केलवली टीमने आपलं अकाउंट खुलं केलंय चौकाराने. मॅन ऑफ द मॅच दिलेली नाहीये. या सामन्याचा सामनावीर योगेश तांडेल. सामन्याचा सामनावीर मी दत्तात्रय खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यावी. चांगला बॉल बघायला मिळाला खेळपट्टीवरती. योगेश तांडेल 1 षटक 2 विकेट्स. मॅन ऑफ द मॅच. हे पारितोषिक खोलवट टप्प्याचा बॉल शुभम साठी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे फलंदाज बाद शुभम. पहिली विकेट आणि आता बॅटिंग करण्यासाठी गेलाय संतोष. 3 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा डॉट बॉल आला, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट आली. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतर तुम्हाला जय मल्हार कलोते आणि श्रीदत्त घोडिवली हा सामना बघायला मिळेल रेग्युलर लॉट्सचा. सेकंड राऊंडचा पहिला. अजूनही 3 सामने बाकी आहेत. हा ई पोलचा सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. 2 संघ अगदी सुरुवातीला जिंकले. त्या दोघांमध्ये ही लढत. इथे अजून एक विकेट. दांडी गुल. फलंदाज बाद संतोष. बॅटिंग करण्यासाठी प्रदीपचा विचार जर आपण केला तर तितकाच चांगला गोलंदाज आहे, तितकाच चांगला बॅट्समन आहे. केलवली टीम मधून एनॅट 4 चौथ्या क्रमांकावरती आलाय. परंतु काय गोलंदाजी सुरू आहे. पहिला चेंडूमध्ये रूम मिळाला, जागा मिळाली फटक्यासाठी. कव्हरला 4 आल्या आणि त्यानंतर डॉट बॉल आणि सलगचे 2 विकेट्स. आता ऑन हॅट्रिक आहे तो भरत हा गोलंदाज. गोलंदाज भरत चांगली गोलंदाजी करतोय. हा ऑन हॅट्रिक असेल. इथे सन्मान देण्यास भाग पडलाय. काय गोलंदाजी करते भरत. मागच्या 4 चेंडूचा जर आपण विचार केला ना तर 2 डॉट बॉल 2 विकेट्स मागच्या 4 चेंडूवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती. 3च ओव्हरची मॅच आहे. बीड टीमकडे 4ही गोलंदाज, 3ही गोलंदाज चांगले आहेत. कितपर्यंत रोखतील केलवली संघाला हे पाहणं फार गरजेचं राहील. वेगवान बॉल आडव्या बॅटने एकाच हाताने प्रदीपच्या बॅटमधून लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स. चौकार. षटक पहिलं संपलंय. धावफलक 8 वरती पोहोचेल. डीजे नको. रितेश टीम मीटिंग नको प्लीज. टीम मीटिंग नको. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कंप्लीट झाले पाहिजेत. 5 मिनिटं संपलीत. पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. जर 15 मिनिटाच्या पुढे गेलात मग कोणत्याही क्षणी जाऊ दे, एक क्षेत्ररक्षक तुमचा 38 षटकाच्या आतमध्ये घेतला जाईल.
बॉलिंगसाठी आलाय हार्दिक. हार्दिक आलाय गोलंदाजीसाठी. एक वेगवान गोलंदाज. धावफलक पोहोचले 8 वरती 2 चौकाराच्या साह्याने. प्रदीपने एक चौकार ठोकला, त्यानंतर शुभमने एक चौकार ठोकला आणि दोन्ही फलंदाज शुभम आणि संतोष लवकर बाद झाले आणि 8 धावा धावफलकावरती. बॅटिंग करण्यासाठी आलाय स्ट्रायकर एंडला आता प्रणित दिसले, या टीमचा कॅप्टन. चांगलं खेळावं लागेल प्रणितला या मॅचमध्ये. हार्दिक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला टप्पा बांधतो, थोडंसं बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करतोय गोलंदाज हार्दिक. पहिला डॉट बॉल आलाय. 7 चेंडूचा खेळ संपलाय, कारण 18 चेंडूची एक इनिंग आहे. 3 षटकांचा सामना आहे. 7 धावसंख्येचा 7 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही बरेचसे चेंडू बाकी आहेत, जवळपास 11 चेंडू बाकी आहेत. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. वेगवान गोलंदाज, अगदी वेगवान बॉल, फुलर लेनचा बॉल पॉइंटला तिथे भरत आहे. एक धाव मिळते आहे. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोचेल 9 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे ती हार्दिकने. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं 2 चौकाराचा मार खाल्ला भरतने, त्या विपरीत चांगली बॉलिंग केली हार्दिक दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणखी एक वेगवान बॉल, शॉर्ट पिच बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु कित्येक मैदानावरती हे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात आले असतील, परंतु या मैदानामध्ये अगदी हार्दिक आणि बीडवाडी संघ जो फार फॉर्ममध्ये यावर्षी फार चांगली कामगिरी करतोय. इथे चांगला फटका आहे वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. थोडीशी गती कमी केली होती या फटक्यामध्ये. तिथे मिसफील्ड, लेझी क्रिकेट आणि प्रशांत पोचेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतात या चेंडूवरती प्रदीपला. आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोचेल 11 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये मोठे फटके आले नाहीत. चांगली गोलंदाजी करतोय हार्दिक, अशीच कामगिरी त्याला करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला प्रणित आणि प्रदीपने विचार केला पाहिजे की 30 पेक्षा जास्त धावा कशा बनवता येतील. या वातावरणामध्ये या धावा देखील डिफेंड होऊ शकतात, तशा धावा बनवाव्या लागतील खरं तर. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा, दंडित केलं. धावफलक जाऊन पोचेल 12 धावा. 12 धावा धावफलकावरती येत आहेत. मोठे फटके येत नाहीत या षटकामध्ये. हार्दिकची चांगली गोलंदाजी होत असताना इथे चांगला बॉल, परंतु फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर तिथे आहे. थोडीशी मिसफील्ड आणि अंतिम क्षणी बॅकअप देण्यात आलं भरतच्या माध्यमातून. तिथे धावा 3 मिळत आहेत आणि या 3 धावसंख्येने धावफलक जाऊन पोचेल 15 धावा. 15 धावा, एखादा मोठा फटका या षटकामध्ये एका चांगल्या टोटलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. 30 पेक्षा आतमध्ये रोखण्याचं काम बीडवाडी संघाला करावं लागेल, कारण या टीमची ज्या वेळेस पाठलाग करतो धावसंख्येचा त्यावेळी दमछाक होते. बऱ्याचशा मैदानावरती आपण बघितले आहे, परंतु 25-30च्या आतमध्ये जर रोखलं ना तर मग रितेश बीडवाडी संघ देखील पुढे जाताना दिसेल. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला, फिल्डर तिथे आहे. वेगावरती बॉलवरती येतोय. तत्पूर्वी मिळेल या चेंडूवरती फक्त सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक दुसरं देखील संपते. 2 षटकांच्या अंती धावफलक पोचेल 16 धावा. चला, टीम मीटिंग नको, एकत्रित येऊ नका, लगेचच गोलंदाजी मार्कवरती आणा. प्रशांत आलाय बॉलिंग करण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. यष्टीरक्षक रितेशला आपण बघतोय कान मंत्र देत असताना आपल्या संघाला. चला प्रणित, सामना चालू ठेवा. या ओव्हर नंतर पाणी घ्या, कारण 3च ओव्हरची मॅच आहे.
चांगला बॉल प्रशांतचा. हे तिन्ही गोलंदाज असे आहेत ना, धावा देतच नाहीत. हार्दिक असेल, भरत असेल, त्यानंतर प्रशांत असेल. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू घेतलाय पंच या. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट केलोली टीम. प्रशांत एक वेगवान गोलंदाज आहे. प्रशांत 3च ओव्हरची मॅच आहे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल प्रणितला. प्रणित अजूनही क्रीजवरती आहे. दुसऱ्या बाजूला प्रदीप आहे. एखादा मोठा फटका, सिंगल डबल, 10 पेक्षा जास्त धावा चॅलेंजिंग टोटल पर्यंत जाऊ शकतो. चांगला बॉल, तितका चांगला फटका मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅपमध्ये. फिल्डर आहे तिथे. दुसरीचा प्रयत्न आहे, परंतु 2च धाब्यावरती समाधान मानावं लागेल आणि 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 18 धावा. 18 धावा धाव फलकावरती. प्रशांत चांगली बॉलिंग करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रितेश पोचतोय चेंडूवरती. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकूण धावा 19. 3 चेंडूचा खेळ संपला. 19 धावा. दोन विकेटच्या सहाय्याने 19 धावा धावफलकावरती. या षटकामधले काही चेंडू शिल्लक. 3च ओव्हरची मॅच आहे. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, परंतु तिथे फिल्डर आहे की नाही आणि ही झेल कंप्लीट केली आहे. फलंदाज बाद. काही चेंडू शिल्लक आहेत आता शेवटचे आणि जितू दिसले बॅटिंग करण्यासाठी जात आहेत. धावफलक पोहोचलाय. 18 धावा. 19 धावा धावा फलकावरती. सुंदर गोलंदाजी होत असताना बीडवाडी टीम कडून इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. कॅच ड्रॉप. माधव कडून कॅच ड्रॉप केली जाते. 1 धाव मिळते. 20 धावा धावफलकावरती. शेवटचे आता काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. 5 चेंडूचा खेळ संपला. एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. चला आपण जय मल्हार कलोते आणि श्री दत्त घोडिवली टीमला विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी यावं. चला लगेच या आपण टॉस साठी. तीन ओव्हरच्या मॅचेस असतील इथून पुढे, याची नोंद आपण घ्या. जय मल्हार कलोते आणि श्री दत्त घोडिवली टीम सेकंड राऊंडच्या सगळ्या मॅचेस आता 3-3 ओव्हरच्या असतील.
संघ लगेच जा. केलोली टीम आपण मैदानामध्ये जा. चला विजय या पण टॉससाठी. आणि घोडुली टीम शेवटचा पुकार आहे आपल्याला की आपण टॉससाठी लगेच या. चला घोडिवली, चला बॅट्समन पाठवा. सन्माननीय प्रसादजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी बीड टीमच्या 500चं. समीर पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. बॉलिंग साठी आलाय प्रदीप. चला 4 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅचला होती सुरुवात. 18 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज. कलोते टीमने टॉस जिंकलाय आणि 4 ओव्हरची मॅच आहे. निर्णय गोलंदाजी. यस, गोलंदाजी करण्याचा निर्णय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय कलोते टीमने. 4 ओव्हरच्या मॅचेस सेकंड राऊंडच्या. त्यानंतर मग थर्ड राऊंडचा विचार करू, क्वार्टर फायनलचा आपण विचार करू. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेगाने. रितेशसाठी पहिला डॉट बॉल. ही मॅच देखील फसू शकते कारण या टीमकडे प्रदीप सारखा एक गोलंदाज चांगला आहे, प्रणित दिसल्यासारखा एक फसवा गोलंदाज आहे आणि आकाश. हे 3 गोलंदाज फार हुशार आहेत, चांगले गोलंदाज आहेत. मॅच बनवू शकते. आडवा बाटने फटका तर फसलाय. तिथे फिल्डर आहे, सोपी झेल आणि फलंदाज बाद. फलंदाज लवकर पाठवा नाहीतर क्रिकेटचे नियम फार बदललेत. माधव पवार. या फटक्याची गरज होती का नाही हा प्रश्नचिन्ह उभा आहे. रितेश खरं तर हसतोय परंतु मॅच सोपी आहे आणि जर असेच जर फटके मारले, असेच जर विकेट गेले मग ते कठीण बनेल.
माधव पवार बॅटिंगसाठी येतोय. 2 चेंडू संपलेत, एकही धाव नाहीये आणि त्यामध्ये एक विकेट. म्हणजे आता 16 चेंडूमध्ये 21 ची गरज. इथे माधव पवारने जो तडाखा दिलाय, गेलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. मोठमोठे फटके, चौकार षटकार मारण्यामध्ये विश्वास ठेवतो. खरं तर मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, हा खेळाडू प्रॅक्टिस करत नाही, दिवसभर काम करत असतो, गाडी चालवत असतो आणि त्यानंतर मॅच खेळायला येतो. आणि जो फटकेबाजी करतो ना, प्रसादजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज इथे कॅच मिळते. फलंदाज माधव पवार होते बाद. सपोर्टर सागर फार खुश आहेत, तिथे डान्स करतायत, एन्जॉय करतायत सामना. कारण विकेट्स त्यांना माहिती आहे मॅचमध्ये वापसी करून देऊ शकतं. नंतर बॅटिंगसाठी गेलाय तो भरत, लेफ्ट हँडेड बॅट्समन. खरं तर प्रदीपचं कौतुक केलं पाहिजे, एक षटकार आला त्याच्या विरोधामध्ये तरी देखील त्यांनी विकेट घेतली. म्हणजे मॅचमध्ये 100% योगदान देत असताना आपल्या गावासाठी, आपल्या केलवली गावासाठी, आपल्या संघासाठी. आणि माधव पवारने काय केलं, एक षटकार मारला, परंतु या टीमकडे सेन्सिबिलिटी नाही आहे, मैदानावरती राहणं नाही आहे आणि लगेच दुसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. 4 चेंडूचा खेळ संपलाय, धावफलक पोचलंय 6 धावा. 21चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 15 धावा संख्येची गरज आहे. बॅटिंगसाठी आलाय भरत, लेफ्ट हँडेड बॅट्समन. अजूनही प्रकाश नाश्ता किरणला उभा आहे, डावाची प्रतीक्षा करतोय, परंतु त्याच्या समोर आहे प्रदीप. चांगला बॉलर आहे प्रदीप, यावर्षी कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्याला बघितलं. वेगवान बॉल, स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, शुभमच्या माध्यमातून हलकीची अपील करण्यात आली होती. परंतु प्रत्येक धाव महत्त्वाची आहे केळवली टीमसाठी, केळवली गावासाठी. कारण 21 धावा फक्त सेव्ह त्यांना करायचे. धावफलक पोचले 7 वरती. धावा तर आल्यात, मी म्हणेन ज्या प्रति षटकामागे धावा पाहिजे त्या आल्यात. अशा परिस्थितीमध्ये या 2 बॉलवरती काय करतोय बीडचा संघ हे पाहणं फार गरजेचं असेल. प्रदीप हाफ ट्रॅकर बॉल चेस करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला, पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होत असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय, 7 धावा धावफलकावरती. समीकरण असे जर चेंडू आले, अजून विकेट्स आल्या तर कठीण बनू शकतं. भरत आणि प्रकाश ही जोडी मैदानावरती. इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा, दंडित केलं. पंचांनी एक धाव जॉईंट होईल धावफलकावरती. धावफलक पोचेल 8 वरती. 8 धावा धावफलकावरती येतात. 21 धावा संख्येचं टार्गेट, अजूनही 13 बनवायचे तिथून सामना जिंकण्यासाठी. 8 धावा धावफलकावरती. पिच बॉल अगदी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फसला. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावरती. अजूनही 13ची गरज आहे, 12 बॉल 13 धावा संख्येची गरज. ओ टू डीजे.
फटका मारण्यामध्ये तो विश्वास ठेवतो, परंतु त्याला माहिती आहे गरजेला काय पाहिजे संघासाठी, तर सिंगल डबल मैदानावरती राहणं गरजेचं आहे. ते बीडवाडी टीमसाठी 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 13 हे समीकरण या मॅच मधलं जिंकण्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 13. बाहेरून कोणी आवाज देऊ नका, कारण मॅच ही शेवटच्या मोमेंट पर्यंत जाऊ शकते. प्रणितकडे ती क्षमता आहे, प्रणितकडे ती कॅपेबिलिटी आहे ह्या सामन्याला शेवटच्या मोमेंट पर्यंत घेऊन जाण्याची, कारण हे षटक शेवटच्या षटकापेक्षा महत्वाचं आहे. इथे जर 5-10 धावा येणं फार गरजेचंच असतील. ओरपिच बॉल, चांगला फटका डाऊन द ग्राउंड, सरळ गेलाय सीमारेषेच्या अगदी नजदीक, परंतु चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आपल्याला. तिथे बॅकअप देखील देण्यात आलं. ती प्रदीपच्या माध्यमातून 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 10 धावा. 10 धावा अजूनही 11 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 11 धावा ही समीकरण या मॅच मधलं. प्रकाशला चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅच सोपी, अजूनही मॅच सोपी आहे, ती कठीण न बनवता याच धावा बनवाव्या लागतील त्या बीडवाडी टीमला. पिच बॉल विकेट देऊन बसलाय आणि फलंदाज बाद होईल. प्रकाशला परतावं लागतंय, आणखी एक फलंदाज बाद. काय चाललंय बीडवाडी टीमचा असा प्रश्नचिन्ह उभा आहे, कारण धावा अगदी कमी पाहिजेत. अशा वेळेस विकेट्स, वारंवार विकेट्स ते फेकून देतात. बॅटिंग ऑर्डरमध्ये शांत क्रिकेट खेळणं गरजेचं असतं. सिंगल डबल गरजेला काय पाहिजे, सिंगल डबल जरी आल्या तरी इझिली सामना जिंकू शकतो बीडवाडी संघ. परंतु प्रणित दिसले, मी सुरुवातीलाच म्हटलो की हा असा गोलंदाज आहे त्याकडे सगळे व्हेरिएशन आहेत, ते सगळे व्हेरिएशन दाखवतोय आपल्या या मॅचमध्ये. हा वेगवान बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू, थोडीशी हलकीची अपील करण्यात आली, परंतु हाईट फॅक्टर चेक केला जाईल. थोडासा उंचीवरून जाणारा हा बॉल, अगदी शरीराचा वेध घेतला चेंडूने. आणखी एक डॉट बॉल. मॅच आता फसत चालली आहे. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते एकूण 8 चेंडू आणि गरज आहे 11 धावसंख्येची. 8 बॉल 11. मॅच आता बनत चालली. हे दोन बॉल चांगले टाकावे लागतील. प्रणित दिसलेला या 2 बॉलवरती एखादा डॉट बॉल घ्यावा लागेल. आणखी एक चांगला बॉल, हलकीशी अपील तिथे मैदानावरती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 12 बॉल 13 ची मॅच आहे आणि आता गरज आहे 7 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. फक्त 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये प्रणित दिसलेने. बीडवाडी टीम बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अशा सामने त्यांनी गमावलेत. खरं तर इथे सिंगल डबल बॅटवरती बॉल घेऊन गॅपमध्ये टाकून जर धावा घेतल्या असता तरी मजा आली असती. सामना थोडासा क्लोजली आला असता, परंतु इथे सामना थोडासा लांबलचक होत चाललाय, थोडासा दूरवर जात चाललाय. रितेश इलेव्हन बेडवाडी टीमच्या बाजूने जर आपण विचार केला, शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. खूप चांगली गोलंदाजी करतोय प्रणित दिसले आपल्या या स्पेलमध्ये. इथे आडव्या पाटने फटका तर फसलाय, क्षेत्ररक्षक आहे असं वाटलं. कॅच घेण्याचे प्रयत्न जर झाले असते तर वेगळे चित्र बघायला मिळेल असं, परंतु 2 धावा इथून मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल 9 धावसंख्येची. सोपी कॅच होती. अजून 2-3 पावलं पुढे गेला असं तर इझिली हातामध्ये कॅच आली असती, परंतु तो गेला बॉल अडवायला आणि त्याचं कारण की काय, 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जात आहेत त्या बीडवाडी टीम कडून. हा फटका देखील फसला होता. इथे विकेट घेण्याचे चान्सेस क्रिएट झाले होते प्रणितला, परंतु ती विकेट मिळाली नाही. 2 धावा मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 9 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू. मॅच कुठे होती, मॅच सोपी होती. 18 चेंडू 21 ची गरज. 12 बॉल 13 ची गरज. आता मॅच आली आहे 6 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. प्रत्येक षटकामागे बॉल आणि धावसंख्येचं अंतर वाढलं जात आहे. रितेश जरूर कानमंत्र देऊन आलाय, परंतु रितेशने देखील असफलता दाखवली.
कोणतीही धावा त्या रितेशने देखील केला नाही, त्यानंतर प्रकाशने देखील कोणतीही धाव मोठी केली नाही. जरूर षटकार मारला खरं तर माधव पवारने, लेकिन त्याला देखील चला स्पीडअप करा प्लीज, फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. सहा चेंडू 9 धावसंख्येची गरज. आमचे सुदर्शन मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं हार्दिक स्वागत. जे मल्हार कलोती टीम कडून 6 चेंडू 9 धावसंख्येची गरज. बॉलिंग करण्यासाठी आलाय तो सचिन, एक जुना जाणता खेळाडू सचिन बॉलिंग करण्यासाठी आलाय. एक फिरकीपट्टू, मात्र त्याला आमंत्रण देण्यात आलंय. खरं तर रायटी बॅट्समन जर रायटी बॉलर जर असेल तर लेफ्टी बॅट्समनला तो बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करू शकतो. त्यासाठी हा मी म्हणेन प्रणितने डाव आखलाय. तो आता कितपत यशस्वी ठरेल याकडे देखील सगळ्यांच्या नजरा असतील. 6 चेंडू 9 ची गरज. 6 बॉल 9 हे समीकरण या मॅच मधलं. हाडवा बॅटने पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिलाच बॉल चांगला बघायला मिळाला. 5 बॉल 9 हे समीकरण या मॅच मधलं. बीडवाडी टीम कडून काय चाललंय. भरत वारंवार निर्धाव चेंडू खेळते. भरतला खरं तर मोठे फटके मारणं गरजेचं नाहीये. सिंगल डबल जरी काढल्या असत्या तरी या मॅच मध्ये सोपा होता सामना रितेश बीडवाडी टीमच्या बाजूने, परंतु सगळे खेळाडू मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले. मोठे फटके आलेच नाहीत आणि त्याच्या प्रयत्नामध्ये मॅच आता फसत चालली आहे. शेवटचे 5 चेंडू 9 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 9 धावा या मॅच मधलं हे समीकरण. कोण जिंकेला सामना. उर्पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शुभम पुनश्च चेंडूवरती आलाय. शेवटचे आता 4 चेंडू आणि गरज असेल सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची. काय घडतंय मैदानावरती. सोपा सामना कठीण बनवण्याचं काम जर केलं असेल तर सगळ्या बीडवाडीच्या फलंदाजांनी केलंय. प्रसाद पाटील आज नाराज असतील कारण त्यांनी प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज जरूर लावलं, परंतु कोणत्याही फलंदाजाने ती किमया केली नाही. आणि जर ती केली असती तर आता विजयाच्या सीमेत पोचला असता हा संघ. परंतु शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची. एखादा मोठा फटका, एखादा चौकार, एखादा षटकार जरी आला तरी मॅच क्लोजली जाईल, जवळ जाईल, हा प्रयत्न केला गेला पाहिजे. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने नेऊ शकतो रितेश इलेव्हन बीडवाडी या टीमला. बाळा, सचिन दिसले अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करतायत. उर्पिच बॉल, आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. टप्पा पाडणं थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल बनवतोय. रनआउटची संधी जरूर होती नॉस्टा करेनला, परंतु आता समीकरण पुनश्च बदलेल. 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. काय कमिटमेंट दाखवले केलोली संघाने. 18 बॉल 21 ची मॅच देखील निघू शकते हे दाखवून देणारी गोलंदाजी. मॅच फसत चालली आहे, मॅच बनत चालली आहे. बीडवाडी संघ खरं तर हातातली मॅच त्यांनी गमावली की काय असं वाटू लागलंय. कारण आता जर एखादा मोठा फटका आला नाही तर मॅचची पक्कड आणखी घट्ट होऊन जाईल केलवली संघाच्या बाजूने. एखादा मोठा फटका, एखादा डॉट बॉल केलवली संघ अजून मॅच मध्ये वापसी करेल, अजून मॅच मध्ये आपली पक्कड मजबूत करेल. दुसऱ्या बाजूला षटकार चौकाराच्या आता अपेक्षा असतील. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज. उर्पिच बॉल, फटका तर फसलाय. सरळ प्रणित दिसल्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. सोप्पा झेल त्यांनी कंप्लीट केला. 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. विचार केला तर लगातारचे 6 डॉट बॉल खेळले, म्हणजे एक षटक त्याने डॉट खेळले, त्यामध्ये एकही सिंगल डबल कोणतीही धाव नाहीये. आणि त्याचं कारण 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 9. हार्दिकला का मागे पाठवलं असा प्रश्नचिन्ह उभा आहे. एखादा षटकार जर हार्दिकच्या बॅटमधून आता आला तर मजा येईल या सामन्यामध्ये. 2 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज.
2 बॉल 9. पाठीराखे मैदानामध्ये जाऊ नका आणि जल्लोष देखील बाहेर करा प्लीज, रेलिंगच्या बाहेर करा अशी सूचना मला आयोजक करतात. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू 9 धावा हे समीकरण या मॅच मधलं. दोन चेंडू 9. पाठीराखे बोलू नका, पाठीराखे कोणीही बोलू नका बाहेरून बॉल टाकता वेळी. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. सिंगल घेण्याचे चान्सेस तिथे नाही. तरी मॅच ऑलमोस्ट आता औपचारिकता शिल्लक असेल, कारण सचिनने काय गोलंदाजी केली आहे. परंतु अजून एक क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. सेलिब्रेशन करू नका. 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू 9. सोपी मॅच, अगदी सोपी मॅच होती बीडवाडी टीमसाठी. ती कठीण केली आहे. इथे मॅच जिंकले केळवली टीमने आणि केलाय क्वार्टर फिनाले मध्ये प्रवेश. हार्दिक अभिनंदन. आणि मेडन षटक देखील टाकलाय सचिनने.